नमस्कार, मी सुनील बनसोडे. STV मध्ये आपलं स्वागत आहे. नळदुर्ग बस स्थानकाला अतिक्रमणाचा मोठा विळखा पडला असून राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा स्थानिक नगर परिषद यांच्या दुर्लक्षामुळे वाढलेल्या अतिक्रमणात बस स्थानक झाकाळून गेले आहे. नळदुर्ग, अक्कलकोट आणि सोलापूर उमरगा महामार्ग बनविताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिमेंट गटारीचे बांधकाम करण्यात आले आहे. याच गटारीवर काही महाभागांनी पत्र्याचे शेड, पानटपरी या माध्यमातून अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणावरच हे महाभाग थांबले नाहीत, तर उभा केलेली टपरी, शेड हे भाड्याने देऊन भाडेकऱ्याकडून मासिक 5 ते 10 हजाराची कमाई करत असल्याची माहिती समोर आली आहे. अशा या अतिक्रमण बहादराच्या विळख्यात नळदुर्ग बस स्थानक झाकाळून गेले असून बस स्थानक कुठे आहे हे बाहेरच्या व्यक्तीला शोधावे लागते. बस स्थानक परिसरातील काही अतिक्रमणधारक मटका, ऑनलाईन लॉटरी, बंदी असलेली सुगंधी तंबाखूची विक्री यासारखे अवैध व्यवसायही बिनबोभाट थाटल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांची नजर मात्र या व्यवसायाकडे जात नाही हे विशेष. बस स्थानक परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस चौकी निर्माण करण्यात आली आहे, पण तिची असून अडचण आणि नसून खोळंबा अशीच काहीशी परिस्थिती आहे. कारण या चौकीवर नियुक्त केलेला चौकीदारच हजर नसतो. बस स्थानकालगत असलेल्या अक्कलकोट रोडची तर हाल न विचारण्यासारखेच आहे. या रस्त्याच्या दुतर्फा व्यापाऱ्यांनी रस्त्यावरच दुकाने थाटल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली. अशातच मोटरसायकली, रिक्षा व अन्य वाहने या ठिकाणी उभी केल्याने ये जा करणाऱ्याला याचा त्रास होत आहे. या सर्व बाबीकडे प्रशासन का डोळेझाक करते हे न उलगडणारे कोडे आहे. या संदर्भात संबंधित विभागाने तातडीने अतिक्रमण मोहीम न राबवल्यास RPIच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. बस स्टँडच्या समोरील व अक्कलकोट रोडवरील या ठिकाणी या काही दलालांनी सार्वजनिक बांधकामाची विभागाची जागा असून त्या ठिकाणी भाड्याने जागा देऊन या ठिकाणी पैसे वसूल करून घेत आहेत. त्यानंतर अक्कलकोट रोडवरती देखील हाच प्रकार चालू आहे आणि शासनानं आणि संपूर्ण जिल्ह्यातील प्रशासनानं या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही अतिक्रमण मोहीम राबवावी, अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी प्रशासनाला विनंती करतो. आणि ही अतिक्रमण जागा भाड्याच्या वसुलीवरती काही दलाली लोकांनी ही प्रक्रिया चालू केलेली आहे. एका दुकान मालकाकडून 5,000 ते कमीत कमी 6,000 ते 8-10 हजारापर्यंत भाडे वसूल करून घेत आहेत. तरी त्यांना चाप बसण्यासाठी प्रशासनाने याची दखल घ्यावी, नाहीतर अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल. काही व्यापाऱ्यांनी तर चक्क बस स्थानकाच्या गेटमध्येच टपऱ्या लावून व्यवसाय थाटल्याने बस स्थानकाचे प्रवेशद्वार बंद झाले आहे. त्यावर तातडीने कारवाई करण्याची गरज बस स्थानक वाहतूक नियंत्रक दीपक डोकरे यांनी व्यक्त केली. नळदुर्ग बस स्थानकातील दोन्ही गेटवर वाहने उभी केले जातात, त्यामुळे बसेस येण्या जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. व मध्यभागीतील गेटवर प्रवाशांना जाण्या येण्यासाठी रस्ता केलेला असताना सुद्धा दोन्ही मध्यभागीतील गेटवर टपऱ्या लावून अतिक्रमण केलेलं आहे. तरी नगरपालिकेने व PWD या खात्याने लक्ष देऊन दोन्ही गेट व प्रवाशांना जाण्या येण्यासाठी गेटवरील अतिक्रमण काढून बसेस जाण्या येण्यासाठी व प्रवाशांना येण्या जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा ही विनंती. नळदुर्ग पालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार आणि नळदुर्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी गजेंद्र सरोदे हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून यांची ओळख आहे. या दोघांनी संयुक्त कारवाई करून बस स्थानकालगतचा नळदुर्ग, अक्कलकोट व सोलापूर उमरगा महामार्ग अतिक्रमणमुक्त करतील अशी नागरिकांची अपेक्षा आहे.